चातुर्य तुझी ही धडाडी, आकाश पाठीवरी झेप वेडी, मनातील स्वप्ने साकार करता तुझ्यातील स्वत्वास येते उभारी. तुझे चांदण्याचे आकाश हळवे तू पेलून धरतेस क्षितिजा सभाळी. तुझे चंद्र तारे उजळती मनाना तू सावित्री होतेस. घरची गरिबी म्हणून रडत न बसता एक स्त्री आपलं घरदार जगवण्यासाठी प्रामाणिक प्रयत्नांची कशी पराकाष्ठा करते. संकटांना न डगमगता तोंड देते नव्हे तर संकटांना पळवून लावते. हा प्रवास आहे जयश्री प्रवीण रामाने यांचा. 23 वर्षांचा उद्योजिका म्हणून प्रवास. ठाण्यात 4 शोरूम्स, दादरमध्ये 2, कल्याणमध्ये 1, कोल्हापूरमध्ये 1 आणि संगमनेरमध्ये 1 अशा शोरूम्स उभ्या करून शेकडो हातांना काम आणि कुटुंबांना बळ देणाऱ्या जयश्री रामान. एका स्त्रीमध्ये विपरीताशी लढण्याची किती अफाट ताकद असते याचा अनुभव आपण या मुलाखतीत घेणार आहोत. जयश्रीताई, तुम्हाला पुढच्या वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा. नमस्कार. तिचे आकाश पेलताना ह्या कार्यक्रमात मी डॉक्टर अरुंधती भालेराव आपल्या सगळ्यांचं सहृदय सहर्ष मनपूर्वक स्वागत करते. विविध क्षेत्रात स्वतःच्या कर्तृत्वानं यश संपादन करणाऱ्या अनेक मैत्रिणींच्या प्रवासाची यशोगाथा म्हणजे तिचे आकाश पेलताना. दागिन्यांचा आपल्या आयुष्याशी अगदी जवळचा संबंध असतो, कारण भावनांचं प्रतीक दागिन्यांमध्ये असतं. अगदी पारंपरिक दागिने आपल्या आईपासून आजीपासून आलेले एक खजिना म्हणून आपण त्याचं जतन करत असतो. त्यामुळे दागिने हे आपल्या भावनांचं स्वरूप आहे असं म्हणायला हरकत नाही. ह्याच इमिटेशन ज्वेलरी किंवा फॅशन ज्वेलरीच्या माध्यमातून त्याला अत्यंत मोठ्या व्यवसायाचं स्वरूप देणाऱ्या जयश्री रामाने, जयश्री कलेक्शनच्या सर्वेसर्वा, ज्यांचं ठाण्यामध्ये मोठं जयश्री कलेक्शनचं शोरूम आहे, अनेक ठिकाणी आहे, ते आपण सगळं त्यांचा प्रवास त्यांच्याकडनं जाणून घेऊया. जयश्रीताई, आपलं मनपूर्वक स्वागत करते. धन्यवाद. कशा आहात? मस्त, एकदम छान. तुमच्या गळ्यातलं, तुमच्या हातातले, तुमचे सगळे दागिने यावरनच कळतंय की तुमच्याकडे किती वेगवेगळ्या प्रकारची ज्वेलरी असेल. कशा वळलात ह्या व्यवसायाकडे? व्यवसायाकडे वळण्याचं कारण असं झालं की जिथे आवड असते तिथे मनुष्य प्राणी हा व्यवस्थित त्याला न्याय देऊ शकतो. म्हणजे काही महिलांना म्हणजे दागिन्यांची आवड असतं, सजायला नटायला आवडतं, तर काही महिलांना स्वयंपाकघरामध्ये स्वयंपाक करायला आवडतो. तर मला असं वाटतं की ज्याला ज्याची आवड असेल त्यात ते क्षेत्र निवडावं. बरोबर. तर मला असं शिक्षणामध्ये फार असा रस नव्हता की आपण शिक्षण घेऊन कुठेतरी डॉक्टर किंवा इंजिनियर बनावं. तसं शिक्षण झालंय माझं. परंतु मला असं वाटत होतं की आपल्याला आवड आहे की मला नटणं हे लहानपणापासून अगदी आई घेऊन जायची बाजारात, मला तिथे नेलपेंट असं नटणं, एखादं बिंदिया वगैरे घ्यायची, मी आवडीने घ्यायची, अगदी आवडीने घ्यायची. त्यामुळे मला ते नटणं ह्या गोष्टीवरती खूप मला स्वतःला आवड होती आणि क्रिएटिव्हिटी ही मला फार आवडायची. त्यामुळे हे लहानपणापासूनच अंगवळणी होतं. आणि त्याच्यामुळे नंतर परिस्थितीमध्ये असं झालं की परिस्थिती अशी निर्माण झाली की एक व्यवसाय निवडायची गरजच होती की कुठल्या तरी व्यवसायात आपल्याला उतरायला हवं. आणि ज्वेलरी मेकिंगचं माझ्या होम सायन्स मध्ये की ज्वेलरी मेकिंग हा एक विषय होता. त्याच्यामध्ये थोडंसं मला माहिती होती की ज्वेलरी मेकिंग मध्ये आपल्याला करता येऊ शकतं. आणि थोडंसं माझी आयडियोलॉजी त्याच्यामध्ये ते बनवत गेले, लोकांना पसंतीस पडत गेलं. त्यामुळे हाच व्यवसाय निवडावा असं मला वाटलं. जयश्रीताई, मी असं ऐकलंय की तुम्ही अगदी फुटपाथवर टेबल घेऊन ज्वेलरी विकायला बसायच्या. सो फुटपाथ ते आज अनेक ठिकाणी तुमच्या असलेल्या शोरूम्स
ह्या तुमच्या सगळ्या प्रवासाबद्दल ऐकायला खूप आवडेल. ताई कसं आहे, मी खूप मिडल क्लास फॅमिलीमधली आहे आणि लग्नही माझं खूप मिडल क्लास फॅमिलीमधल्या एका घरात झालेलं. त्यामुळे मिस्टरांचा जॉब एक 6-7 महिन्यांनी गेला आणि 6-7 महिन्यांनी गेल्यानंतर खूप काटकसर करून संसार असा ओढत ताडत चालू होता. सासूबाई भाजी विक्रेत्या होत्या, म्हणजे एकदमच बेसिक, काहीच आमदनी अशी घरात नव्हती घर चालवायला असं. त्यामुळे असं विचार करत होते की काय करायला हवं, कारण पदरात 2 मुली होत्या आणि त्याही अगदी लहान. त्यामुळे आणि घराचा उदरनिर्वाह होणार कसा, कारण भाजीच्या व्यवसायावरती एवढा काय तुम्ही करू शकत नाही उदरनिर्वाह. त्याच्यामुळे काय झालं की काहीतरी कुठेतरी जागा मिळावी, कुठेतरी फुटपाथ होईना हा बिझनेस करता आला पाहिजे. त्यामुळे सहज विचार करत करत चालले होते मुलींना तलावपालीला घेऊन फिरायला आपल्या ठाण्याच्या. आणि तिथे चालता चालता फेरीवाल्यांचे काही स्टॉल्स पाहिले, असे फेरीवाल्यांचे ठेले लागले होते. माझ्या मनात एक हे आलं की आपण का नाही लावू शकत बिझनेस, कुठेही करा काही करा, त्याच्यामध्ये कमीपणा कसला असला पाहिजे. तर मग मी तो निर्णय घेतला. मग मी त्या एका दुकानदाराला जाऊन विचारलं, तुझ्या दुकानाच्या बाहेर मी टेबल लावू शकते का रे. तो म्हणाला, ताई 4 ते 9 लावू शकता, 200 रुपये एका टेबलाचे. अच्छा, संध्याकाळी 4 ते 9 लावू शकता, तुम्हाला 4 ते 9 लावायला मिळेल आणि एका टेबलाचे तुम्हाला 200 रुपये द्यावे लागतील. तर मी म्हटलं हा ठीक आहे, हरकत नाही. ती माहिती घेतली, घरी आले. घरी विचार करत बसले की 200 रुपये द्यायचे. बरं आला आता विषय आला भांडवलाचा पण विषय येतो. आणि ते पर डे 200 रुपये त्यांना रोज द्यायचेत आपल्याला. आणि त्यावेळेस 200 रुपये पण देणं माझ्यासाठी अवघड बाब होती. पण रस्त्यावरती फुटपाथवरती चालू तर करून हो, आपला बिझनेस तर चालू होईल ऍटलिस्ट. जे दागिने मी आज घरात बनवतेय, रात्रंदिवस जागरण करून बनवते, ते TMC ऑफिस, मुंबई महानगरपालिका, नर्सेस, अशा गव्हर्नमेंटच्या ऑफिसेसमध्ये जाऊन विकायची त्यांच्या लंच टाइममध्ये. पण ते किती विकले जातील. पण ते तुम्ही स्वतः तयार करायचे. मी बऱ्यापैकी स्वतः दागिने तयार करायची, बऱ्यापैकी. म्हणजे ते सगळे साचे आणून तुम्ही तयार नाही, मी तारेतलं काम, धाग्यातलं काम, अशा पद्धतीचे कामाचे मी बनवायची. म्हणजे तारेची ज्वेलरी खूप कमी लोक बनवतात, त्यातली मला यायची. त्याच्यामुळे तो एक माझ्याकडचा खासियत होती. आणि जे तुम्ही होम सायन्सला शिकला होता. होय होय, तारेमधलं विणकाम, त्याचं प्रशिक्षण होतं. आणि धाग्यातलं ते जे विणकाम आहे ती नॉर्मली ठुशी धाग्यातली बांधली जायची. कानातले वेगवेगळे कलरचे बनवले जायचे. आणि ज्या शिक्षक वर्ग आहे, आपले TMC ऑफिस आहे किंवा नर्सेस आहेत, यांच्या ऑफिस लंच टाइम मध्ये मी जायची 1 तास. आणि मग लंच टाइम मध्ये सगळ्या अशा गोळा होऊन बघायचे, जयश्रीने काय आणलंय आज. मग ते अगदी गोळका करून ते दागिने हा बायकांच्या आवडीचा विषय. पण हे नेहमी घेणार नाहीत ना दागिने. त्या मग कुठेतरी एक आसरा हवा होता. तर मग तो चौकशी केली जाता जाता. तर त्यांनी सांगितलं अशा पद्धतीने आहे. मग 4 ते 9चं मलाही टायमिंग ऍडजस्ट, म्हणजे दिवसभर घरातली कामं उरकून चालण्यासारखं होतं. तर तसं मी तो निर्णय घेतला की आपण तिथे आजपासून ठेला लावायला सुरुवात करूया. आणि तिथे मी तो टेबल चालू केला. वा. पण मग टेबल जेव्हा सुरू केला तर साधारण किती काळ तुम्ही फुटपाथवरच होतात? मी जवळजवळ ना ताई 5 वर्ष मी फुटपाथवरती व्यवसाय केलाय. काय अडचणी आल्या तेव्हा? एक दिवस काय झालं ताई, मी स्टॉल लावला आणि खूप सारा माल माझ्याकडे त्या दिवशी होता. मी रात्री 3 वाजेपर्यंत जागले होते. सकाळी उठले, घरातली कामं उरकलीत, परत दागिने बनवले. आणि शनिवार रविवारचा योग आला होता आणि गर्दी होती, प्रचंड गर्दी होती. आणि पूर्ण स्टॉल असा दागिन्यांनी मस्त भरला होता. म्हटलं आज बिझनेस खूप चांगला घरी घेऊन जायचा. आणि अतिक्रमणची गाडी आली आणि माझ्या गर्दीमध्ये माझं लक्षच नव्हतं की गाडी आली, लक्ष ठेवायला पाहिजे होतं आपण. माझं लक्षच नाही राहिलं. अतिक्रमणनी तो माझा थेला अखंड उचलला. सगळ्या गर्दीतल्या बायका लांब लांब पळाल्या. अर्धा माल तो गाडीत गेला आणि अर्धा माल रस्त्यावर पडला. अरे बापरे. आणि तो पडला असताना ना ताई, म्हणजे मला आत्ताही सांगता डोळ्यात भरतायत. आजही तो दिवस क्षणाने आठवला ना तर मला नेहमी रडायला येतं. कारण काय होतं की रात्रभर जागरण करून ते दागिने मी मेहनतीने बनवले होते. आणि त्याला लागणारा जो कच्चा मालाचं भांडवल होतं की त्यावेळेस माझ्याकडे नव्हतं. मग ते तुम्ही कुठून आणायचं? कच्चा मालाचं म्हणताय? भांडवल सगळं त्याचं भांडवल मी ताई खूप मुश्किलीने गोळा केलं होतं. माझे दागिने होते थोडेफार, आईने लग्नात घातलेले. ते दागिने मी मारवाड्याकडे ठेवले होते. त्यातून थोडेफार, म्हणजे माझे भांडवल फक्त 10,000 रुपये होतं. आकाश पेलताना. म्हणजे एखाद्या मैत्रिणीला जर असा व्यवसाय सुरू करायचा असेल
तर अगदी 10,000पासून ती सुरू करू अगदी शकते. अगदी अगदी करू शकते. जेव्हा तुम्ही कच्चा माल घेताय 10,000चा, तो रेडी केल्यानंतर तो माल स्वाभाविक 20,000चा होतो. फक्त त्यासाठी हवी Ready तिच्याकडे करायला- जिद्द जिद्द, आणि तारेचं कला. काम करता आलं पाहिजे, कला असली कला पाहिजे. असणं उगत गरजेचं आहे. पण मग हा जो सगळा, मग ते तुमचे दागिने तुम्हाला परत मिळाले का नाही ना, रस्त्यावर? मग ते दागिने मी भरले. बेचताना मी रडत होते. बायका आजूबाजूचा ग्राहक वर्ग मला समजवत होता. त्यांना सगळ्यांना वाईट वाटत होतं की इनी बिचारीने एवढा स्टॉल लावला आणि हे लोक घेऊन गेले. दागिने तर परत नाही मिळाले, कारण अतिक्रमणचा ते एक रूलच होता, परत द्यायचा नाही तिला. तो नाहीच मिळाला. पण तिथून मी खूप खूप कोसळले, कारण माझ्याकडे तेवढं भांडवलही नव्हतं आणि काहीच नव्हतं, आणि ते दागिने सगळे उचलून नेले होते. त्याच्यानंतर मी बरेच दिवस, 8 दिवस जरा जवळजवळ स्टॉलच लावला नव्हता नव्याने परत तयारी करताना. ते मी माझ्या आयुष्यातलं खूप मोठं वळण होतं खरं म्हणायला गेलं. मला असं वाटतं की त्या दिवशी ते दागिने जर रस्त्यावर पडले नसते तर कदाचित शोरूमची निर्मिती झाली नसती. अगदी अगदी. आता मी तेच म्हणणार होते हा. की जर दागिने उचललेच नसते तर आजही जयश्री रामाने रस्त्यावरती ठेला लावत असते. मग शोरूमची कल्पना कशी मनात आली आणि मग त्याच्यासाठीचं भांडवल कसं उभं केलं? मग मी विचार केला की हे किती दिवस चालणार, कारण रोज गाड्या येणार, रोज पळापळ होणार, आणि हे रोज महिन्यात माझी अशी उचलून असं हे कसं किती दिवस चालणार. मग 2-3 एजंट वगैरे आहेत की त्यांना सांगितलं की असं मला एखादं छोटंसं कमी भाडे तत्वावरचं दुकान शोधायला सुरुवात करा. सासूबाईंच्या कानावर विषय टाकला आणि आईच्या कानावर विषय टाकला की मी दुकान बघू का. तर एक त्यांचं नाव घ्यायला आवर्जून आवडेल मला, पाटणकर बंधू म्हणून आहेत, पाटणकर म्हणून. त्यांना जाऊन मी भेटले आणि त्यांना माझी परिस्थिती सुद्धा सांगितली आणि मला दुकान फार गरजेचं आहे म्हणून त्यांना सांगितलंय. पण माझ्याकडे तुम्हाला द्यायला डिपॉझिट नाहीये, मी भाडं देईन आणि डिपॉझिट सुद्धा मी देईन तुम्हाला, पण फक्त काही काळ तुम्हाला थांबावं लागेल. ते दादा आजही माझ्यासाठी अक्षरशः देवासारखे आहेत. कारण त्यांनी पहिल्यांदा बळ दिलं बळ दिलं आणि आजही ते ऐकत असतील. आजही त्यांचं दुकान आपल्या नौपड्या भागामध्ये चालू आहे, माझं सुरुवातीचं पहिलं दुकान. तर दादांनी मला खरंच आहे त्यावेळेस मला खूप सांभाळून घेतलं. डिपॉझिट न घेता मला दुकान दिलं चालवायला. आणि मग जेव्हा सुरू केलं तेव्हा किती भांडवल होतं? त्यावेळेस अगदी माझ्याकडे ना ताई सांगू ना 1.5 ते 2 लाखाचं भांडवल मी जमा केलं होतं. दागिने विकले होते सगळे. आईने थोडीफार मदत केली होती, सासूबाईने त्यांचे दागिने गहाण ठेवायला दिले होते. तर हे सगळी जमाव करून मी 1.5 ते 2 लाखाचं ते भांडवल त्याच्यामध्ये उभे राहिले होते. आणि त्याला भाडं किती होतं? त्यावेळी भाडं होतं 20,000 रुपये. 20,000 रुपये दुकानाचं भाडं. आणि मग हाताखाली स्टाफ पण असेल ना तेव्हा? फार नव्हता. माझ्या जावेलाच मी हाताखाली घेतलं, कारण स्टाफचा पगार वगैरे देणं तितकं शक्य नव्हतं. त्यामुळे मी आणि माझी जाऊ अशा आम्ही 2 जणी सुरुवातीला उभे राहिलो आणि चालू केलं. आज किती स्टाफ आहे? आज 250 लोकांचा स्टाफ आहे. क्या बात आहे. आता तुमच्या ह्या सगळ्या फॅशन ज्वेलरीमध्ये सतत नवीन नवीन द्यावं लागतं, कारण महिलांना खूप वेगळं वेगळं घालायला आवडत असतं. वेगवेगळ्या कपड्यांवरचे वेगवेगळे दागिने असतात. मग तुमची स्वतःची फॅक्टरी आहे का, आणि कशा प्रकारे हे डिझाईन्स तुम्ही तयार करता, किंवा त्याच्यासाठी तुमच्याकडे वेगळी माणसं आहेत का? बरोबर. मगाशी सांगितलं ताई की ज्वेलरी मेकिंग ही माझी मुळात आवड आहे. त्यामुळे मी स्वतः जागरण करून ज्वेलरी बनवली आहे. तर मी माझ्या हाताखाली जवळजवळ 25 ते 30 महिला तयार केल्यात की जी मी ज्वेलरी बनवत होते ती ज्वेलरी आता मी त्यांना शिकवली. आणि मला कळतंय की आत्ता बायकांची डिमांड काय, म्हणजे मशीन मेकिंगमध्ये जास्त इंटरेस्ट आहे का हँडमेडमध्ये. तर हँडमेड जेव्हा तुम्ही कस्टमाइज करून देताय कस्टमरला, तर कस्टमर जास्त खुश होतोय. आणि त्याच ज्वेलरी आज आपण बऱ्याच महिलांना बसवून त्यांच्याकडनं बनवून घेतो, करून घेतो. दुसरी गोष्ट अशी की आपला महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्रीयन ट्रेंड आता परत आलाय. जी जुन्या काळातली ज्वेलरी आजही तितकीशी लोकांना आवडत चालली. त्यामध्ये ठुशी आली, वजरटीक आली, ह्या सगळ्या गोष्टी याच्यामध्ये आपण नवनवीन वेगवेगळ्या पद्धतीने लोकांना त्याच्यामध्ये काय कस्टमाइज करून नवीन देऊ शकतो, मग ते आपण त्यांना बनवून देतो. राहिली गोष्ट सणासुदीचं, प्रत्येक सण हा वेगवेगळं काहीतरी घेऊन येतात. तुम्ही बघितलं खणाच्या साड्या, ह्या आपल्या किती काळ जुन्या साड्या, आता त्याचा ट्रेंड आला पारंपरिक, त्याचा ट्रेंड आता परत नव्याने आला. पण ते खण तर पूर्वीच आहे. मग दागिनेही तसे अगदी, म्हणजे जसा ट्रेंड तसे दागिने. बरं, त्याच्यामध्ये सुद्धा तुम्ही वेगळं काय करताय, तर खणाच्या साडीवरती आम्ही कोल्हापुरी साज सिल्वर बनवून टाकला, जो गोल्डन मध्ये अवेलेबल होता. बरं, त्याच्यावरती मस्त सुंदर अशा बुगड्या, जे काहीतरी तुम्ही देऊ शकता वेगळं असं,
अशा पद्धतीने जसा सण तशा पद्धतीची ज्वेलरी. आता नवरात्र येऊन गेली, नवरात्रामध्ये कळलं की 9 दिवसाला 9 दिवसाच्या साड्या घालतात बायका, हो, त्या रंगाच्या, त्या रंगाच्या 9 कलर्सच्या साड्या घालतात बायका. मग 9 कलर्सची ज्वेलरी त्यांना अवेलेबल केली तर मग अशा पद्धतीमध्ये त्यांना 9 कलरची ज्वेलरी अवेलेबल करायची. मग अशा सण जसे सण तसं आपण त्यांना पुरवठा तशा म्हणजे असं म्हणूया की संधी तुम्ही स्वतःसाठी निर्माण केली या सगळ्या गोष्टींमधून, नाही का, आणि स्वतःच ती पकडली आणि त्याच्यावर सोल्युशनही तुम्हीच शोधलं. बरोबर. एक प्रश्न की जेव्हा तुम्ही फुटपाथवर विकत होतात तेव्हा अर्थातच त्याची किंमत कमी असणार आहे. शोरूम मध्ये गेल्यावर मग किंमत फार वाढली का, की सामान्य लोकांनाही ते परवडतं? नाही, अगदी असं काही नसतं की शोरूम मध्ये गेल्यानंतर त्याची किमती वाढतात किंवा काय. कारण मार्जिन हे फुटपाथवाले पण त्यांचं ठरवतातच की एवढी मार्जिन काढायचीच आहे. आणि शोरूमवाले क्वांटिटी बिझनेस करतात. आता आम्ही क्वांटिटी बिझनेस करतो कारण आपल्या शोरूममध्ये सातत्याने गर्दी असते, त्यामुळे गर्दी असल्यामुळे आपण पण क्वांटिटी बनवतो. जेव्हा तुम्ही 1 पीस बनवता तो तुम्हाला महाग जातो, जेव्हा तुम्ही त्याचे 1000 पीस बनवता तो तुम्हाला एका पीसपेक्षा स्वस्त जातो. म्हणजे जितकी जास्त क्वांटिटी तितकं मूल्य कमी. हा, त्याच्यामुळे आम्ही क्वांटिटी बनवायला लागलो. त्यामुळे महिलांना स्वस्तातल्या स्वस्तामध्ये दागिने उपलब्ध करून द्यायला लागलो. आणि क्वांटिटी सेलमध्ये फारच रस आहे आम्हाला. 1 पीस बरेच महिने विकत बसण्यापेक्षा तो 8 दिवस पण नाही थांबला पाहिजे, हे आमची तत्व आहेत. क्या बात. प्रत्येकाला, गरीबातल्या गरीब महिलेपासून ते श्रीमंत महिलेपासून सगळ्यांनाही खिशाला परवडतील अशा पद्धतीचे दागिने असायला पाहिजे. असं जयश्री कलेक्शनचं सुरुवातीपासून ते आजपर्यंतचं तत्वच आहे. आणि काय स्पेशालिटी आहे जयश्री कलेक्शनची? म्हणजे खूप डिमांड आहे बाबा या दागिन्याला, असा कुठला दागिना आहे? अगदी, जयश्री कलेक्शनची स्पेशालिटी हीच आहे की कुठेही न दिसणारे दागिने, म्हणजे नॉर्मली तुम्हाला कुठे पाहायला मिळणार नाही अशा पद्धतीचे दागिने ताई तुम्हाला तिथे पाहायला मिळतात. दुसरा विषय असतो की जयश्री कलेक्शनमध्ये सगळ्या एका दालनामध्ये सगळ्या वन रूफ मध्ये तुम्हाला सगळ्या प्रकारची ज्वेलरी मिळते. आणि मग ती महिला आणि पुरुष सगळ्यांसाठी, अगदी पुरुषांवरती सुद्धा अन्याय नाही केला, आणि लहान मुलांसाठी सुद्धा. अगदी. त्यामुळे एकदा पुरुष आला, काय बायकांना किती हौस असते, आम्हाला काहीच नसतं असं अजिबातच नाही. पुरुषांपासूनची सगळी ज्वेलरी आपण त्यांना उपलब्ध केलेली आहे. म्हणजे कोरोनाच्या काळात सुद्धा आपल्याला काही फरक पडला नाही. अगदी, कोरोना खूप शिकून गेला. उलट ऑनलाईन खूप काही तुम्ही, मला वाटतं ऑनलाईन ही एक बाजारपेठ आहे जे आम्हाला माहित नव्हतं, हे कोरोनाने शिकवलं. अगदी खरंय. घरामध्ये भांडी घासून झाली की ऑनलाईन यायचं आणि दागिने विकायचे, तिथेही सेल केला कोरोनामध्ये. तेव्हा बायका फ्री मिळत होत्या ना मला, बरोबर, त्या इझिली माझा मोबाईल घेऊन मला बघत होत्या. आकाश पेलताना तर कायम असं स्वतः सगळे दागिने घालून तयार होऊन रोज फेसबुक लाईव्ह करण्याची एनर्जी किंवा सकारात्मकता आपण म्हणूया, थकायला होत नाही का? कुठून येते ही ऊर्जा? अजिबातच नाही थकायला होत. आणि कसं आहे, प्रत्येक महिला एक आपण व्यवस्थित तयार झालो ना, एक वेगळ्या पद्धतीचा आपल्यालाच आपला आनंद होतो, फ्रेश वाटतं. आणि अनेक महिला आहेत, जेव्हा मी लाईव्ह जेव्हा जाते त्यावेळेस त्यांना मला बघून बऱ्याच महिलांना फ्रेश वाटतं. अरे यार, ताई किती छान राहतात, ताईंना ही ज्वेलरी किती छान दिसते, ओ ऐका ना, मला ही ज्वेलरी मागवायची, बघा ना त्यांच्या गळ्यात किती छान दिसते. त्यामुळे माझ्याकडची पॉझिटिव्हिटी इनडायरेक्टली त्यांच्याकडे पोहोचतीये ना, अखंड महाराष्ट्रात पोहोचतीये. खूप चांगल्या प्रकारे तुमची वाटचाल ही सुरू आहे. पण हा सगळा प्रवास काही सोपा नाही, संघर्षाचा आहे. सुरुवातीचा संघर्ष तुमचा फुटपाथचा होता, पण आता इतकं सगळं एस्टॅब्लिश झाल्यानंतर सुद्धा आता मी पूर्ण सेट झाले, मला अजिबात असुरक्षित वाटत नाही असं वाटतं? असं नाही वाटतं कामा, कारण मी सुरक्षित झाले. म्हणजे मी फक्त माझा विचार न करता माझ्यासारख्या अनेक जयश्री जरी मला उभा करता आल्या तर खरं माझ्या व्यवसायाचं म्हणजे माझं सार्थक झालं. कारण असं बऱ्याचदा होतं की बऱ्याच जणी फ्रँचायझी मागतात, बऱ्याच जणी व्यवसायाचं मार्गदर्शन मागतात, की त्यांना व्यवसाय करावासं वाटतं. मिडल क्लास फॅमिलीतली बाई असते, चूल आणि मूल, पण 10 रुपये स्वतःच्या हिमतीचे कमवावेत असं कुठेतरी तिला वाटत असतं. पण त्यावेळेस तिला सांगणार असं कोण नसतं. तर त्यांच्यासाठी जयश्री ताई उभी असते आणि उभी राहावी असं मला वाटतं. मी 4 महाराष्ट्रामधल्या 4 महिला जरी माझ्यासारख्या उभ्या करते तर माझ्या खरं याच्या गोष्टीचं सार्थक झालं असं मला वाटतं.
तुमच्या कुटुंबातल्या तुमच्या मिस्टरांचं ह्याच्यात कसं योगदान आहे? मिस्टरांपेक्षा मिस्टरांचं फार तसं त्यांनी मला हे केलं, सपोर्ट केला. हा त्यांचं मला खूप सहकार्य लाभलं. पण सर्वात जास्त जे सॅक्रिफाईस केलं ते माझ्या मुलींनी. ताई, माझ्या मुली फार लहान होत्या. एक होती 3.5 वर्षाची होती आणि त्या दोघींमध्ये फार असं अंतर नव्हतं. त्याच्यामुळे दुसरी होती ती जवळजवळ 4.5-5 वर्षाची होती. त्यामुळे खूप मुलींनी सॅक्रिफाईस केलं. आई खूप त्यांना कमी पाहायला मिळेल, त्यांच्या वाट्याला फार कमी आली. त्यामुळे मुलींनी फार सॅक्रिफाईस केलं, आजही करतात. कारण मला 4-4 दिवस कोल्हापूरला जावं लागतंय, संगमनेरला जावं लागतंय, मी 8-8 दिवस कधी कधी त्यांना दिसत नाही. त्यामुळे आजही त्या सॅक्रिफाईस करतात. तर कुठेतरी घराकडे दुर्लक्ष करून कुठेतरी मला व्यवसायात यश आलंय. पण मी दोन्ही गोष्टी बॅलन्स नाही करू शकले, कारण घराकडे लक्ष दिलं असतं तर आज मी इतकीशी उभी राहिले नसते. बरोबर आहे. त्यामुळे मुलींचं खरंच माझ्या पाठीमागे खूप सहकार्य आहे असं मी म्हणेन. आपण मुलाखतीच्या आता अंतिम टप्प्यावर आहोत. ह्या सगळ्या प्रवासात प्रचंड आनंद झाला असा एखादा क्षण अगदी थोडक्यात सांगा. आनंदाचं सांगू तर मी 3 मजली शोरूम भाडेतत्वावरती घेतलं होतं. त्याला खर्च केला, फर्निचर केलं, दुकान चालू झालं आणि जवळजवळ 8 ते 10 दिवसामध्ये बँकेची लोक त्याला टाळा लावण्यासाठी आले होते आणि त्यांनी सांगितलं तुम्हाला उद्याच्या उद्या हे शोरूम तुम्हाला खाली करावं लागेल, कारण तुमचा जो मालक आहे त्यांनी तुमचं हे शोरूम दुकान आमच्याकडे गहाण ठेवलेलं आहे, त्याची मुदत संपलेली आहे, त्यांनी तुम्हाला सांगितलं नाही का? म्हटलं नाही सर, आम्हाला नाही माहिती. तर म्हणाले की तुम्हाला हे दुकान खाली करावं लागेल उद्याच. आमच्या त्याला काही एक शब्द आहे दुकानाचे, येऊन ते टाळा आणि सील वगैरे लावतात, त्याला कस्टडी त्यांच्या ताब्यात घेतात. त्यांनी सांगितलं ताई तुम्ही महाराष्ट्रीयन दिसताय, मराठी बाई आहात आणि आपलं त्याच्यामुळे आम्ही तुम्हाला आधीच सांगतोय उद्या येऊन लावलं तर आतला माल आतमध्येच राहणार, तो तुम्हाला बाहेर काढता येणार नाही जोपर्यंत निकाल लागत नाही. आणि त्यावेळेस खरी मला हे इतकं वाईट वाटतंय ताई आत्ताही सांगताना की मी काचापासून सगळं काढत होते, दागिने काढत, कारण सजवायला दुकान 8 दिवस गेले होते, त्याच्या पुढचे 8 दिवस फक्त दुकान चाललं असेल, सजवायला 8 दिवस गेले आणि उतरवायला दुकानाच्या प्रत्येक एम्प्लॉई रडत होता. मी तर केबिनमध्ये दुकान बंद करून प्रचंड रडले होते त्या टायमाला, कारण स्वप्न पाहिलं होतं ना मोठं. 3 मजली शोरूम घेतलं, त्याला डागडूग केली, ते सजवल्यानंतर चालू झालं आणि उद्या जर मी हे 12च्या आतमध्ये सामान खाली नाही करत आहे ते लॉक अँड की मध्ये किती वर्ष जातील माहित नाही, ते मला खाली करायला सांगितलं होतं. आणि मग काय झालं पुढे? मग त्याच्यानंतर मी त्या बँकेचे त्यांचे जे आहेत केडी मोरे म्हणून चेअरमॅन आहेत, तर त्यांनी माझ्यापर्यंत एक निरोप पोचवला. त्यांनी सांगितलं एक काम करा, ती मराठी बाई आहे, तर म्हणे हां, तर ती व्यवसाय व्यवस्थित करते म्हणे, तिच्या दुकानात नेहमी गर्दी असते, प्रचंड आतमध्ये शिरता येत नाही हो साहेब, म्हणे आपण तिला सपोर्ट करू, तिला विचारा जे त्याचे लोन आहे ते तुम्ही तुमच्या अंगावर चढवून घेता का? अच्छा, म्हणजे ज्याचं दुकान आहे तो विकायला तयार आहे, तो विकायला तयार आहे. आणि ते जे आमच्याकडे मॉर्गेज आहे त्यांनी जे लोन घेतले जो तो फेडू शकला नाहीये, तर त्या बाईंना बोलवा, त्या बाईंना म्हणा तुम्ही तुमच्या अंगावर घेऊ शकता का? तर करोड आहे ना, करोड हा शब्दच माझ्यासाठी खूप मोठा होता. पाहिलंच नसेल कधी, मी कधीच नाही. शून्य आता विचारलं तरी 5 मिनिटं थांबावं लागेल मला शून्य सांगायला तुम्हाला. करोडोचा खेळ होता तो सगळा आणि ते अगदी स्वप्नच होतं माझ्यासाठी की इतकं मोठी ऑफर आणि ते मला जमणार आहे का? कारण घरात कुठला सपोर्ट नाही, भाजी विक्रेती सासू आहे आणि नाही सांगितलं तर हे सगळं नुकसान आणि हो म्हटलं तर फेडायचं कसं? त्यांना जाऊन भेटले तर मला म्हणाले काय ताई तुम्हाला आम्ही सपोर्ट करायला तयार आहोत, बँकेचं त्यांचं अमुक लोन आहे पण करोडोत आहे, तुम्ही तुमच्या नावावर आम्ही द्यायला तयार आहोत, चढवायला तयार आहोत, तुम्ही तयार आहात का? तर थोडा पॉज घेतला, विचार केला, कारण त्यावेळेस थोडीशी अमाऊंट पण त्याला द्यायची होती. मालक सुद्धा तयार होता तो, की मालक म्हणाला की मी विकायला तयार आहे तुम्हाला. त्यावेळेचा तो सौदा होता 3.25 करोडचा, 3.25 करोडचा आणि बँकेचं लोन होतं 2.75 आणि वरची अमाऊंट त्यांना देणं होतं. मग ती सगळी जुळाजुळव करून आणि ते तुम्ही पैसे घेतलं ते दुकान घेतलं. क्या बात आहे.
खरंच खूप आयुष्यातली खूप सुंदर मोठं असा हा आनंदाचा आहे क्षण आणि म्हणाला. चॅलेंजिंग क्षण आहे. जयश्री, तुमच्या बरोबरच्या गप्पा संपूच नये असं वाटतंय. तुमच्याकडे पाहून मला अगदी उत्स्फूर्तपणे म्हणावंसं वाटलं, सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते. तुमची ही जी अफाट ऊर्जा आहे, जीवनाकडे विनविन पद्धतीनं बघण्याचा तुमचा दृष्टिकोन आहे आणि कितीही कोसळलं तरी हरायचं नाही, पुन्हा हिमतीने उभं राहायचं, हे सगळं पाहिल्यानंतर म्हणावंसं वाटतं, प्राजक्त गंधउरी साठवावा, श्वासात नवा उत्साह संचरावा, गवसावी तुम्हाला रोज क्षितिजे नवी नवी, जीवनात राहू दे हर क्षणी टवटवी. आज तुम्ही आमच्या स्टुडिओत आलात आणि आम्हाला एक खूप ऊर्जा दिली, त्याबद्दल तुमचे मनापासून आभार. धन्यवाद. मंडळी, या आहेत जयश्री रामाणे. मंडळी, जेव्हा करायची इच्छा असते आणि आपण करायचंच आहे आपण ठरवतो, तेव्हा यश समोरून आपल्याकडे चालत येतं. फक्त त्यासाठी हवी असते जिद्द आणि प्रयत्नांची पराकाष्ठा. आज जयश्री रामाणे यांच्या मुलाखतीतून हीच गोष्ट प्रामुख्यानं जाणवली. थांबतोय, आपली रजा घेतोय, पण अर्थातच वेळ आली आहे DP म्हैसकर फाउंडेशनच्या अध्यक्षा सुधाताई म्हैसकर यांचा मोलाचा कानमंत्र ऐकण्याची. तोपर्यंत धन्यवाद. जयश्री, आपले मनापासून आभार. धन्यवाद. मैत्रिणींनो, उद्योगामध्ये नवीन उद्योग करणाऱ्या मैत्रिणींसाठी ही आपण आकाश पेलताना ही नवीन सिरियल सह्याद्री वाहिनीवर सुरू केली आहे. आकाश पेलताना हे आपल्याला म्हणायला सोपं वाटलं तरी वास्तवामध्ये खूप कठीण आहे. कारण आकाशाचा एवढा मोठा व्याप आपल्या डोक्यावर आपण पेलून धरणं हे तेवढंच कठीण आहे. पण आपल्या व्यवसायामध्ये डगमगून न जाता नवीन व्यवसायामध्ये सुरुवात करायला आपल्या मनामध्ये प्रचंड उत्साह असणं महत्त्वाचं आहे. त्यासाठी सगळं लागणारी तयारी ही आधी तयारी करून मगच व्यवसायाला सुरुवात करणं हे सगळ्यात महत्त्वाचं आहे. ते तुम्ही लक्षात ठेवलं की आकाश पेलून तुम्हाला आरामात घेता येईल आणि तुम्ही तुमची प्रगती पुढे नक्की चालू करू शकाल याची मला खात्री आहे. तुझे चांदण्याचे आकाश हळवे तू पेलून धरतेस क्षितिजा सभाळी.